तर मंडळी तुमच्याकडे कुकरमधले डबे जर नसेल तर तुम्ही पण असंच वरण भात लावता का, त्याने काय ते गॅसची पण चांगली बचत होते. खालीच तांदूळ स्वच्छ धुवून लावले, तांब्यामध्ये डाळ शिजायला लावली. इथं कढईमध्ये पनीरची भाजी बनवते, त्याची मसाला करून घेते. कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, काजू घेतले, 2 लवंग आणि मिरी घेतली, 2 हिरवी मिरची घेतली. मसाला चांगला परतून घेते. आता हा मसाला पूर्ण थंड करून घेते, नंतर मिक्सरमध्ये वाटून घेते. त्याच कढईमध्ये पनीरसुद्धा फ्राय करून घ्यायचे. आता पनीर काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी करायची. जिरं घालून घ्यायचे, वाटलेलं वाटण, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला घातला, 2 चमचे इथं पावभाजी मसाला घालायचा. खूप छान जबरदस्त टेस्ट लागते बरं का त्याची. तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, कस्तुरी मेथी घालायची. चांगलं 3 ते 4 मिनटं भाजीला उकळू द्यायची. कट केलेले पनीर घालून घ्यायचे. इथं वरणाला फोडणी करून घ्यायची. डाळ पण चांगली शिजले. लसूण, जिरं, अद्रक, 1 टोमॅटो घातला, हिरवी मिरची घातली, हिंग घातला, शिजवलेली डाळ, कस्तुरी मेथी घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं. मस्त आपल्या इथं साईडला वरण पण शिजते आणि साईडला आपली भाजीला गदक पण चांगला येतोय. तर त्यासोबत मी जबरदस्त आज गव्हाच्या पिठाचा नान बनवलेले. मुलं अगदी खुश झाले. हॉटेलपेक्षा पण भारी असते मेन्यू त्यांना करून दिलाय. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब